हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। नागरी सेवा दिवस 2025च्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री मंगल प्रभात लोढाजी, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले श्री सुरेश कुमारजी, श्री स्वाधीन क्षत्रियजी, श्री के.पी. बक्षीजी, श्री ए.के. जैनजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित आमचे अधिकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नागरी सेवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण सर्व लोक आहोत आणि भारताचं संविधान ज्यावेळेस तयार झालं त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयांवर जे आपले विचार व्यक्त केले, त्यावेळी विचार व्यक्त करताना या देशाला एक नागरी सेवा असली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला होता। आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी ही भूमिका मांडली होती की देशामध्ये अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून आपण देशाचा समतोल अशा प्रकारचा विकास करू शकू। एक देशाचं केंद्र आहे, केंद्रीय सरकार आहे, मध्यवर्ती सरकार आहे आणि त्या मध्यवर्ती सरकारच्या आजूबाजूला राज्यातली सरकार आहेत। या सगळ्यांमधला दुवा ह्या अखिल भारतीय सेवेचा अधिकारी असला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते। आणि त्यातून आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अखिल भारतीय सेवा सुरू झाली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आपल्याला ती सेवा पाहायला मिळते। राज्यसेवेचे अधिकारी आहेत, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी आहेत, हे सगळे अधिकारी मिळून देशाला आणि त्या राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात। ज्यावेळी हा नागरी सेवा दिवस आपण साजरा केला त्यावेळी सरदार पटेल यांनी दिल्लीमध्ये आपलं भाषण करताना असं म्हटलं होतं की भारतातील सामान्य माणसाला तुमच्यासारखे वागवणे हे तुमचे कर्तव्य आहे। मला असं वाटतं की या एका वाक्यात त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी आमचे जे काही नागरी सेवेचे अधिकारी होते त्यांचं कार्य आणि कर्तव्य आणि स्वातंत्र्यानंतरचं कार्य आणि कर्तव्य यातला फरक आपल्याला सांगितला होता। कारण इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना राज्य करता यावं याकरता सेवेची निर्मिती त्यांनी केली होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांची सेवा करता यावी याकरता आपण लोकशाहीमध्ये प्रशासनिक व्यवस्था ही उभी केली। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं म्हणायचे की प्रशासन हे लोकांच्या हातात असले पाहिजे, लोकांच्या इच्छेने ते चालले पाहिजे, तसे झाले नाही तर लोकशाही टिकणार नाही। यात त्यांना कार्यक्षमता, निष्पक्षता, सहानुभूती आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शिता ही असली पाहिजे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा होती। मला असं वाटतं की आज आपण ज्यावेळेस आपल्या राज्याकडे बघतो तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की प्रशासनिक सेवेमध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य आहे। किंबहुना अनेक वेळा या राज्याचं उदाहरण दिलं जातं। या राज्यातली प्रशासनिक सेवा ही अतिशय प्रगतिशील आहे, अतिशय परिणामकारक आहे असं आपण सगळे मानतो। आपणच नाही तर देशामध्ये मानलं जातं। आणि अर्थातच अखिल भारतीय सेवेतले विविध राज्यांचे देखील जे अधिकारी असतात किंवा जे त्या परीक्षांकरता त्या ठिकाणी पात्र होतात त्यांचाही चॉईस हा महाराष्ट्र असतो। कारण
या राज्याला एक मोठी प्रशासनिक अशा प्रकारची पार्श्वभूमी आहे. आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या काळातही प्रशासनाच्या संदर्भात ज्या प्रकारचे नीती आणि नियम महाराजांनी तयार केले होते ते त्या काळाच्या अनुरूप सर्वोत्तम अशा प्रकारचे होते आणि आजही आपण जर त्याच्याकडे वळून बघितलं तर ते कालजयी आहेत अशा प्रकारचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये आपण सगळे लोक काम करतो. आणि मी तर आता गेले 30 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करतोय आणि गेले 10-11 वर्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम केलंय. तर मी निश्चितपणे सांगू शकतो की ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत मी काम केलं किंवा ज्यांना मी काम करताना बघितलं, आमच्यामधली क्षमता ही प्रचंड आहे. एखाद्या अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क मी करणार असा जेव्हा निर्धार तो करतो त्यावेळी प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन तो करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते महाराष्ट्रातल्या या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या, त्या कार्यपद्धती रुळतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो हे आपल्या सगळ्यांना लक्षात येतं. मी तर स्वतःबद्दल एवढं निश्चितपणे सांगेन की अनेक अधिकाऱ्यांकडनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्यासोबत काम करताना त्यांची कामाची पद्धत पाहून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की एक प्रशासक म्हणून माझा अनुभव जो आहे तो अनुभव देखील अतिशय या सगळ्या लोकांसोबत काम करताना, तुमच्यासारख्या अनेक लोकांसोबत काम करताना तो निश्चितपणे समृद्ध झाला हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. आज आपण अनेक लोकांना पुरस्कार देखील या ठिकाणी दिलेले आहेत आणि ही एक अतिशय चांगली बाब आहे. कारण आपण नेहमी असं म्हणतो की प्रशासनामध्ये चांगलं काम करणाऱ्याचा पुरस्कार होत नाही आणि वाईट काम करणाऱ्याचा तिरस्कार होत नाही. त्यामुळे सगळ्यांना सारखंच वागवलं जातं. असं जर सगळ्यांना सारखंच वागवलं गेलं तर चांगलं काम करण्याची प्रेरणाच ही आपल्याला मिळू शकत नाही. आपल्याला कल्पना आहे की चांगल्या आणि वाईटातला जो फरक आहे तो आर्य चाणक्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितला की आर्य चाणक्य असं म्हणतात, इस राष्ट्र की जितनी दुर्दशा दुर्जनों की दुर्जनता से नहीं हुई उतनी सज्जनों की निष्क्रियता से हुई है. आणि मला असं वाटतं की समाजाचं सत्य हेच आहे की जेव्हा सज्जन शक्ती ही निष्क्रिय असते, ती शांत असते किंवा ती कुठेतरी स्वतःला अभिव्यक्त करत नाही त्यावेळी अर्थातच दुर्जन शक्तीचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणूनच जे म्हणजे केवळ प्रशासनातच नाही तर समाजाच्या सर्व अंगांमध्ये जे काही चांगलं आहे त्याचा पुरस्कार केला पाहिजे, त्याला सेलिब्रेट केलं पाहिजे आणि त्यातनं इतरांना देखील प्रेरणा आपण दिली पाहिजे. आपली शक्ती काय बघा, आता आपण 100 दिवसाचा कार्यक्रम केला तर ज्या ज्या लोकांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काम केलं त्यांनी जर मागे वळून बघितलं तर पूर्वी 600 दिवसात ते जे करायचे ते 100 दिवसात त्यांनीच करून दाखवलं. म्हणजे ती क्षमता त्यांच्यामध्ये नेहमीच होती. पण कुठेतरी एखादं अभियान लागतं, कुठेतरी एखादी स्पर्धा लागते, कुठेतरी एखादी प्रेरणा लागते, त्याच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो. म्हणजे मी ज्यावेळेस अनेक लोकांनी केलेल्या कामाचं ज्यावेळेस अवलोकन करत होतो किंवा अलीकडच्या काळामध्ये अधिकारी मला भेटले तर ते उत्साहानं 100 दिवसात काय केलं हे सांगतात आणि ते सांगत असताना त्यांना देखील जे समाधान लाभलेलं आहे हे मला पाहायला मिळतं. कारण आपण ज्यावेळेस काम करतो आणि त्या कामातनं एखादं ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्या कामातनं जेव्हा समाजातल्या काही लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो किंवा त्यांच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणू शकतो त्यावेळी जे समाधान आपल्याला मिळतं ते दुसऱ्या कुठल्याही मला असं वाटतं की गोष्टींनी ते समाधान मिळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस अनेक वेळा अधिकारी मला सांगत असतात 100 दिवसात आम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन केलं, अनेक लोक मला फोटो पाठवत असतात की आमच्या ऑफिसची अवस्था काय होती, आता आमच्या ऑफिसची अवस्था काय बघा. अनेक लोक कचऱ्याची जी विल्हेवाट लावली तो किती टन कचरा होता त्याचा फोटो काढून मला पाठवत असतात. मला अतिशय आनंद होतो की सर्वांनी अतिशय सिरियसली हा विषय हातामध्ये घेतला आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण लोकांना दिलासा देऊ शकतो. शेवटी
या सगळ्या आपल्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर ती लोकाभिमुखता आहे. एखादा अधिकारी हा उत्तम प्रशासक असू शकतो, पण उत्तम प्रशासक असताना त्याच्यातली लोकाभिमुखता देखील महत्वाची आहे. कारण लोकशाहीमध्ये वी हॅव टू डील विथ पीपल. लोकांच्या एस्पिरेशन्स ज्या असतात, लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ज्या असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्याकडे असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समाजातले ज्याला आपण म्हणू शकतो एलिट आहोत, आपण अतिशय हुशार असल्यामुळे या सेवेपर्यंत पोहोचलो, आपल्याला चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे. त्या ट्रेनिंगमुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन करणं हे अतिशय सोपं आहे. पण जो सामान्य माणूस आपल्याकडे येत असतो त्याला कुठलंही ट्रेनिंग नाहीये, त्यातल्या अनेकांना कुठलंही शिक्षण नाहीये, किंवा कदाचित आपल्याला अपेक्षित अशा प्रकारची भाषाही त्याला समजत नाही किंवा बोलता येत नाही, किंबहुना आपल्याशी कसं वागलं पाहिजे याचं कुठलंही ट्रेनिंग त्याला नाही, त्यामुळे तो वागतानाही आपल्याशी नीट वागत नाही अनेक वेळा. असंही असताना या सगळ्या गोष्टी समजून घेऊन याची सेवा करण्याकरताच आपण या सेवेमध्ये आलो आहोत, अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपल्याला यशस्वी होता येतं. आणि म्हणून अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर लोकांशी जेव्हा आपण चर्चा करतो, 20-20 वर्षापूर्वी ज्यांनी त्या शहरामध्ये काम केलं असेल त्यांची आठवण लोक काढतात की त्यांनी 1980 साली असं काम केलं होतं, त्यांनी 2000 साली आमच्याकडे असं काम केलं होतं, 2015 मध्ये ते आले होते, त्यांनी बघा अशा प्रकारचा बदल केला होता. मला असं वाटतं की यापेक्षा मोठं मेडल काय असू शकतं की आपल्या कामाने आपल्याला लोकांनी ओळखणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि एक गोष्ट याच्यामध्ये मला असं वाटतं अजून महत्वाची आहे की कुठलंही काम यशस्वी कधी होतं, कारण शेवटी आपण एफर्ट करतो, एफर्ट कधी यशस्वी होऊ शकतो, कधी तो फेल होऊ शकतो, पण आपली मानसिकता काय, आपला बोनाफाईड त्या संदर्भात किती आहे, सकारात्मकता काय आहे. मला असं वाटतं की जेव्हा कुठलंही काम वेस्टेड इंटरेस्ट न ठेवता आपण हातामध्ये घेतो त्यावेळी ते काम यशस्वीच होतं. आणि ते यशस्वी झालं नाही तरी देखील मला असं वाटतं की त्यातनं काही ना काही आउटपुट आपल्याला मिळतो, काही ना काही लर्निंग आपल्याला मिळतो. आणि म्हणून मला जे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्याच्यामध्ये माझा कुठलाही इंटरेस्ट नाही अशी अवस्था ज्यावेळेस होते त्यावेळेस मला असं वाटतं ते ट्रान्सफॉर्मेशन खूप फास्ट होतं. आज आपण सगळे लोक बघतो आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्याला अपरिमित अशा प्रकारची संधी आहे. आत्ता मला जी पुढची 5-10 वर्ष दिसत आहेत ही 5-10 वर्ष महाराष्ट्रासारख्या राज्याकरता मला असं वाटतं की ज्याला आपण वॉटरशेड मुवमेंट्स म्हणतो अशा प्रकारच्या अनेक संधी महाराष्ट्राला पुढच्या 5-10 वर्षात मिळणार आहेत. आणि ज्या प्रकारे जगाच्या सगळ्या जिओपॉलिटिक्समध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं एक मजबूत स्थान तयार होत आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला सर्वात महत्वाचा रोल हा त्या ठिकाणी खेळावाच लागणार आहे. कारण महाराष्ट्राशिवाय देशाने जे अचीव करायचं ठरवलेलं आहे ते अचीव करणं शक्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्याला समजून घ्यावी लागेल. मी अनेक वेळा सांगतो आणि आपल्याला कदाचित वाईट वाटेल तरी मी सांगतो की अत्यंत शक्तिशाली असलेल्या महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या ब्युरोक्रेसीमध्ये मला एकच अवगुण दिसतो आणि तो अवगुण म्हणजे कॉम्प्लेसन्सी. आणि ती कॉम्प्लेसन्सी काय आहे तर वी आर द बेस्ट, मी म्हणतच नाही वी आर द बेस्ट, पण वी आर द बेस्ट म्हणून जर अडलो तर मला असं वाटतं की मग वी डोंट रिमेन द बेस्ट, मग दुसरे बेस्ट होत जातात. ही कॉम्प्लेसन्सी काही प्रमाणात मला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय टेक्नॉलॉजीच्या अडॉप्शनमध्ये अनेक देशातली राज्य ही इतक्या वेगानं पुढे चाललेली आहेत, आपल्याला देखील ते करावं लागेल, आपल्याला ते अडॉप्शन करावं लागेल. खूपदा काय होतं की जे बेस्ट असतात त्यांना एखादी गोष्ट स्वीकारण्याकरता अडचणी असतात किंवा एक बॅरियर तयार होतं की तुम्ही काय आम्हाला समजावून सांगणार आहे, तुम्ही कोण होता, आम्हाला तर माहितीच आहे, आम्ही तर पुढेच आहोत, तुम्ही आमच्यापेक्षा खूप मागे आहात, अशा प्रकारची एक अवस्था असते. मला असं वाटतं की जिथनं शिकता येईल तिथनं शिकलं पाहिजे. अगदी एखाद्या मिझोरममध्ये देखील एखादी चांगली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर तिथनंही शिकलं पाहिजे, तिथनंही ते स्केलेबल आहे का, अडॅप्टेबल आहे का, अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे नवीन गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्यांना पुरस्कार दिले या सगळ्यांनी म्हणजे ज्या गोष्टी केलेल्या आहेत
त्यांच्या रुटीन मधल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या पद्धतीने केल्या. त्या रुटीन मधल्या गोष्टींमध्ये इज ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण बिझनेस युज्युअल करतो त्याच्यामध्ये काय नवाचार आणता येईल, त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणता येईल, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल, गतिशीलता आणि त्याच्यासोबत अकाउंटेबिलिटी, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या आपल्याला अधिकाधिक कशा आणता येतील याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण निश्चितपणे केल्या तर मगाशी मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपलं ब्रीदवाक्य काय, महाराष्ट्र आता थांबणार नाही. तो कधी थांबला नव्हताच, पण कोणी प्रयत्न केला तरी थांबणार नाही. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही हे सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण $500 बिलियन मार्क पार केलेला आहे. आपल्या मागचे जे आहेत ते खूप मागे आहेत. पण ससा आणि कासवाची जशी शर्यत आहे तशी शर्यत होऊ नये आणि आपण कुठेतरी झोपलो आणि कासव पुढे गेला असं होऊ नये म्हणून आपण काही नाही केलं, अगदी काहीही केलं नाही तरी 2031 साली किंवा 32 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होणारच आहोत. पण आपल्याला संधी आहे 2029-2030 साली देखील आपण हे अचीव करू शकतो आणि देशातली पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही आपण महाराष्ट्राला करू शकतो. त्याकरता सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला उत्कृष्टता आणावी लागेल, सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम आपल्याला करावं लागेल. एक अजून गोष्ट जी वारंवार मी बोलतो, कदाचित रिपिटेशन पण त्याचं होईल, पण तरी देखील मी पुन्हा एकदा मुख्य सचिवांना आणि सगळ्या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना सांगतो की सगळीकडे इतक्या नवीन नवीन गोष्टी होत आहेत पण त्या गोष्टींचं स्टँडर्डायझेशन होत नाहीये. म्हणजे आता ज्यांना आपण पुरस्कार दिले त्यांनी काहीतरी चांगलं केलं म्हणून पुरस्कार दिले, पण ते जोपर्यंत त्या विभागात आहेत, त्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत, तोपर्यंत ती गोष्ट चालते आणि ते निघून गेले की ती गोष्ट बंद होते. आणि त्यांनी एका जिल्ह्यात जे चांगलं केलेलं आहे ते दुसऱ्या जिल्ह्याला माहिती नसतं किंवा ते दुसऱ्या जिल्ह्यात होत नाही. मला असं वाटतं की एक काहीतरी व्यवस्था ही उभी केलीच पाहिजे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी ज्या आपल्या इथे घडलेल्या आहेत त्याचं स्टँडर्डायझेशन होणं आणि त्याचं एक प्रकारे अडॉप्टेशन होणं, या दोन गोष्टी आपण त्या ठिकाणी त्याची काय व्यवस्था आपल्याला उभी करता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. जसं आपण महसूल परिषदेमध्ये 6 गट तयार केले आणि त्या 6 गटांमध्ये आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी स्टँडर्डाइज करता येतील अशा प्रकारचं अधिकाऱ्यांनाच आपण ती टास्क दिलेली आहे आणि सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत. मला असं वाटतं की अशाच प्रकारचा एक टास्क फोर्स हा सगळ्या विभागांमध्ये तयार केला पाहिजे की ज्या नवीन गोष्टी होत आहेत या नवीन गोष्टीचं स्टँडर्डायझेशन करणं आणि त्या स्केलेबल करून त्या सगळीकडे सारख्या पद्धतीनं त्या वापरात येतील. म्हणजे मग एखाद्या अधिकाऱ्याचं इनोव्हेशन हे मला असं वाटतं की सगळ्या नागरिकांच्या कामी येईल अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी खरं म्हणजे फार अधिक काळ बोलणार नाही, पण ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या जीवनामध्ये याहीपेक्षा चांगले पुरस्कार आपल्याला मिळावे, या पुरस्कारातून आपल्याला अधिक प्रेरणा मिळावी, अधिक लोकाभिमुखता आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा आजच्या या दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण या चांगल्या दिवशी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल माननीय मुख्य सचिवांचे मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.